ही माझ्या स्प्लेंडरची किल्ली संकेतला द्यायची होती. तुला वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा. कारण आज संकेतचा वाढदिवस आहे. म्हटलं मी जरा बाहेर जाणार आहे, मला स्प्लेंडर पाहिजे. म्हटलं भाऊ घेऊन जा, काय विषय नाही. मला इस्त्रीचे कपडे पण टाकायला जायचं होतं. आता त्यानंतर बघा हे आमचं किट आहे, एलडीएफ म्हणून टीम आहे. सगळी तुम्हाला सांगितले आमच्या केपीएलच्या मॅचेस चालू झाल्या. दोन्ही टी शर्ट आणि पॅन्ट घालून घेतला. सांगा कसं दिसायला कमेंट मध्ये करून. तर मला बूट पण घालायचं होतं, कारण की फुलपीच असल्यामुळे कोणी बूट घालायलाच लागते. सेटअप लावलेला मोबाईल उचलला, पोपटी कलरची टोपी आहे बघा आमची. काय मी आणि भरता डायरेक्ट ग्राउंडवर गेलो. सगळी जी मुलं दिसतात ही आमची टीम मधली मेंबर आहेत बघा सगळी. अक्षा जरा बॅटिंगची प्रॅक्टिस करायला. काय भरताना टॉस एकदा जिंकला, सगळ्यांनी फिल्डिंग घ्यायचं ठरवलं. मी तुम्हाला ग्राउंड पण दाखवतो आणि बॉल पण दाखवतो. आम्ही 10x बॉल वापरले पडलेला, त्यामुळे आम्ही फिल्डिंग घेतले बघा. विचार फक्त माझं नाव. तुला दररोज मॅच चालू व्हायच्या अगोदर असं बोलतोय. सुकासाची पहिली विकेट पडलीच बघा, बायाने विकेट घेतला पहिली. 102 धावा मारत 8 ओव्हरला. खेळायला सागरदा आणि आब्या गेलतीत. काय कळणार आज कोण खेळणार चालतील. सगळी मुलं निवांत बसलेले बघा आमच्यापाशी येऊन. करायचं नशीब वाईट असलं काय करणार. आम्ही पहिली मॅच हारलीच बघा बरोबर. आता म्हटलं गप घरला जाऊया, काय करणार. मॅचेस पैकी 3 मॅचेस आम्ही हारल्यात बघा. इथनं मला आवरून एक काम करायचं होतं. नारळ घेऊन एमईटीच्या बकेटमध्ये टाकलो आणि असं एमईटीला खालच्या साईडला किल्लीच असते बघा. लई दिवसात नाही एमईटी आणतो, लई बरे वाटाल. नारळ घेऊन मला शेतात जायचं होतं, कारण की बोर मारायचं प्लॅनिंग चालू आहे. व्हिडिओ मध्ये घेतलं तर चालते ना. हे दादा असं चेक करायचं कुठं पाणी आहे काय नाही. त्याला पण त्यांनी दाखवली. त्यानंतर मी आणि थोडं बघूया म्हणून, त्यामुळे आणि थोडं आम्ही बघितलं. तिथं खड्डा करून त्या ठिकाणी दगड घालून घेतलं. अजून काय ठरलं नाही, सोडा मारायचं, नुसतं दाखवून घेतलंय बघा.